नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, आज आपण जाणून घेणार आहोत की मनातील इच्छा पूर्ण करणारा पारिजात वृक्षाबद्दल माहिती. भारतीय संस्कृतीत वृक्षांना देवताचे स्थान दिले गेले आहे. प्रत्येक वृक्षामध्ये काही ना काही आध्यात्मिक शक्ती आहे असे मानले जाते. त्यामध्ये पारिजात वृक्षाला विशेष महत्त्व आहे. पारिजात हे नाव ऐकताच मनात स्वर्गातील दिव्य फुलाचा सुगंध दरवळू लागतो. हा वृक्ष केवळ सुंदर आणि सुगंधी नाही, तर श्रद्धा, भक्ती आणि मनोकामना पूर्ण करणारा मानला जातो. खूप लोकांचे जीवन सुखी झाले आहे, मनोकामना पूर्ण झाल्या आहे. अनेक पुराणांमध्ये पारिजात वृक्षाला उल्लेख आढळतो. भगवान श्रीकृष्ण, सत्यभामा आणि रुक्मिणी यांच्या कथांमध्ये या वृक्षाचे विशेष महत्त्व सांगितले गेले आहे. आजही अनेक भक्त पारिजात वृक्षाची पूजा करतात आणि मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतात. ह्या वृक्षाच्या फुलामध्ये सकारात्मक ऊर्जा असल्याचे मानले जाते. ज्या घरात पारिजाताचे झाड असते त्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते असे म्हटले जाते आणि भरपूर पैसाही टिकतो. पारिजात वृक्षाची उत्पत्ती पुराणानुसार समृद्ध मंथनाच्या वेळी 14 रत्ने बाहेर आली होती. त्यामध्ये पारिजात वृक्ष देखील होता. हा वृक्ष इतका सुंदर आणि दिव्य होता की देवानी त्याला स्वर्गात स्थान दिले. इंद्रदेवाच्या नंदनवनात पारिजाताचे झाड लावण्यात आले. त्या वृक्षाची फुले इतकी सुगंधी होती की त्यांचा सुवास संपूर्ण स्वर्गात दरवळत असे. एकदा भगवान श्रीकृष्णाने सत्यभामासाठी हा वृक्ष स्वर्गाहून पृथ्वीवर आणला अशी कथा प्रसिद्ध आहे. त्यामुळे पारिजात वृक्षाला प्रेम, भक्ती आणि मनोकामना पूर्ण करणारा वृक्ष मानले जाते. जो भक्त मनापासून पूजा करतो त्याची इच्छा पूर्ण नक्की होते. पारिजात वृक्षाचे आध्यात्मिक महत्त्व आहे. पारिजात वृक्ष केवळ एक झाड नाही, तर श्रद्धेचे प्रतीक आहे. या वृक्षाच्या फुलाचा उपयोग पूजा चर्चेत केला जातो. विशेषतः भगवान विष्णू आणि श्रीकृष्णांना पारिजाताची फुले अत्यंत प्रिय असतात. असे म्हणतात की पहाटेच्या वेळी या वृक्षाखाली बसून मनापासून प्रार्थना केली तर मनातील इच्छा पूर्ण होते, कारण ह्या वेळेला वातावरण सकारात्मक ऊर्जा अधिक असते. पारिजाताची फुले जमिनीवर पडलेली असती की पवित्र मानली जातात. मनोकामना पूर्ण करणारा वृक्ष आहे. भारतीय लोकविश्वासानुसार पारिजात वृक्षाजवळ बसून मनातील इच्छा सांगितली तर ती इच्छा देवापर्यंत पोहोचते. अनेक लोकांनी ह्या वृक्षाजवळ प्रार्थना करून आपल्या जीवनातील अडचणी दूर केल्या असा अनुभव सांगितला आहे. इच्छा पूर्ण होण्यासाठी करायचे उपाय आहे. रोज सकाळी पारिजात वृक्षाला पाणी अर्पण करावे. ओम नमो भगवते वासुदेवा मंत्राचा जप करावा. वृक्षाखाली शांत बसून ध्यान करावे. पडलेली फुले उचलून देवाला अर्पण करावीत. गुरुवारी किंवा एकादशीला विशेष पूजा करावी. हे उपाय श्रद्धेने केल्यास मनाला शांती मिळते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. पारिजात वृक्ष आणि सकारात्मक ऊर्जा. आजच्या धावपळीच्या जीवनात मनुष्य तणावाने ग्रासलेला आहे. अशा वेळी पारिजात वृक्ष मनाला शांतता देते. त्याच्या फुलाचा सुगंध मन प्रसन्न करतो. घराजवळ पारिजाताचे झाड असल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होते. अनेक वास्तुशास्त्रज्ञांच्या मते पारिजात वृक्ष घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला लावल्यास शुभ फळ मिळते. त्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहते. पारिजात आणि भगवान श्रीकृष्ण पारिजात वृक्षाची कथा अत्यंत प्रसिद्ध आहे. एकदा नारद मुनी स्वर्गातून पारिजाताचे फूल घेऊन आले. ते फूल श्रीकृष्णाने रुक्मिणीला दिले. हे पाहून सत्यभामा ह्या कृष्णाने स्वर्गातून पारिजात वृक्ष आणून सत्यभामेच्या महालात लावला. ही कथा आपल्याला प्रेम, समर्पण आणि भक्तीचे महत्त्व शिकवते. तसेच पारिजात वृक्षाला दिव्यत्व प्राप्त झाले. पारिजात वृक्षाचे औषधी गुण. पारिजात वृक्ष केवळ धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा नाही, तर आयुर्वेदातही त्याचे विशेष स्थान आहे. उपयोग होतो. ताप कमी करण्यासाठी, सांधेदुखीवर, त्वचेच्या समस्या, पचन सुधारण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी. पारिजाताची पाने आणि फुले औषधी गुणांनी भरलेली आहेत. त्यामुळे हा वृक्ष आरोग्यासाठीही उपयुक्त मानला जातो. पारिजात वृक्ष घरात लावण्याचे फायदे आहे. घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. मानसिक शांतता मिळते. वातावरण सुगंधी राहते. धार्मिक वातावरण निर्माण होते. मनोकामना पूर्ण होण्याची श्रद्धा वाढते. पारिजात वृक्षाशी जोडलेली एक प्रेरणादायी कथा आहे. एका गावात एक गरीब शेतकरी राहत होता. त्याच्या जीवनात खूप संकटे होते. शेतीत नुकसान, घरातील
आजार आणि आर्थिक अडचणी ह्यामुळे तो खूप दुःखी होता. एक दिवस गावातील एका संतांनी त्याला सांगितले की तू घराजवळ पारिजात वृक्ष लाव आणि रोज श्रद्धेने त्याची पूजा कर. शेतकऱ्याने संताचे म्हणणे ऐकले. रोज सकाळी तो त्या वृक्षाला पाणी घालू लागला आणि मनापासून प्रार्थना करू लागला. काही महिन्यात त्याच्या जीवनात बदल घडू लागले. शेतीत चांगले उत्पन्न मिळाले, घरातील दुःख कमी झाले आणि घरात आनंद नांदू लागला. शेतकरी म्हणू लागला की पारिजात वृक्षाने माझे नशीब बदलले. खरे तर त्या वृक्षाने त्याच्या मनात सकारात्मक विचार आणि श्रद्धा निर्माण केली होती. पारिजात वृक्ष आणि ध्यान. अनेक योगी आणि साधू पारिजात वृक्षाखाली ध्यान करतात. ह्या वृक्षाजवळ बसल्याने मन शांत होते असे मानले जाते. ध्यान करताना मनातील नकारात्मक विचार दूर होतात आणि आत्मविश्वास वाढतो. जर रोज काही मिनिटे पारिजात वृक्षाजवळ शांत बसून प्रार्थना केली तर मनाला विलक्षण शांती मिळते. पारिजात वृक्षाचे धार्मिक महत्त्व आहे. एकादशीला पारिजाताची फुले विष्णूंना अर्पण करताना कृष्ण भक्तांसाठी हा वृक्ष अत्यंत पवित्र मानला जातो. अधिक मासात पारिजात पूजन केल्यास पुण्य प्राप्त होते अशी श्रद्धा आहे. ह्या वृक्षाखाली दीप लावल्यास घरातील संकटे दूर होतात असे मानले जाते. आधुनिक काळातील महत्त्व आहे. आजच्या काळात लोक मानसिक तणाव, नैराश्य आणि अवस्थेने त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत निसर्गाशी जोडले जाणे अत्यंत आवश्यक आहे. पारिजात वृक्ष आपल्याला निसर्ग, श्रद्धा आणि सकारात्मकतेची आठवण करून देतो. हा वृक्ष आपल्याला शिकवतो की जीवनात श्रद्धा, संयम आणि सकारात्मक विचार असतील तर प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते. पारिजात वृक्ष हा केवळ एक झाड नाही तर श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे. पुराण कथापासून आधुनिक जीवनापर्यंत या वृक्षाचे लोकांच्या मनात विशेष स्थान मिळवले आहे. मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी लोक या वृक्षाची पूजा करतात, ध्यान करतात आणि प्रार्थना करतात. खरी शक्ती आपल्या श्रद्धेत असते. पारिजात वृक्ष त्या श्रद्धेला जागृत करतो. त्यामुळे जीवनात आशा निर्माण होते, मनाला शांती मिळते आणि सकारात्मक विचार वाढतात. ज्या घरात पारिजाताचा सुगंध दरवळतो त्या घरात आनंद, प्रेम आणि समाधान नांदते असे मानले जाते. म्हणून पारिजात वृक्षाला मनातील इच्छा पूर्ण करणारा दिव्य वृक्ष असे म्हटले जाते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कमेंट्स करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय.